वालूर येथे खैर जाळव मालाची अवैध वाहतूक पकडली. 9,01,536 रुपयांचा मुद्देमाल जप्त. माननीय उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील यांच्या आदेशाने व सहाय्यक वनसंरक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी मलकापूर वन परिक्षेत्र अधिकारी माननीय उज्ज्वला मगदूम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वालूरपैकी धनगरवाडा रोडवर गस्ती दरम्यान बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH08 AP 7621 पकडले. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. या कारवाईत वनपाल मलकापूर अधिकारी वारुळ PB चव्हाण, वनरक्षक वारुळ NS लोढे, वनरक्षक घोळसवडे VB जावळे, वनरक्षक आंबा अफरीन देवळेकर, वनसेवक साधू कांबळे, रंगराव भोसले, दिनकर पाटील तसेच शासकीय वाहन चालक सागर पाटील व RRT पथक सहभागी होते. या वाहनातून खैर प्रजातीचा जाळव माल अवैध वाहतूक होत असल्याचं आढळलं. वाहनातील मालासाठी कोणताही वाहतूक परवाना आढळून आला नाही. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)ब व महाराष्ट्र वन अधिनियम 2014 चे 31(1) नुसार T01/2026 गुन्हा नोंद करण्यात आला. सदर वाहनासह 1.28 घनमीटर खैर जाळव माल जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमाल 9,01,536 रुपये इतका आहे. पुढील तपास सुरू आहे. KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.